नमस्कार, प्रीतीज रियल लाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि मजेत असणार। तर दिवाळी जवळ येत आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच घरामध्ये आता साफसफाई मिशन सुरू झालेलं असेल नाही का। माझ्याही घरामध्ये मी ती सुरुवात केलेली आहे। पण आता साफसफाई करायचं म्हटलं तर ते फक्त एका रूमची नसते, पूर्ण घराची आपण डीप क्लिनिंग करत असतो। म्हणजे किचन असतं, लिव्हिंग, बेडरूम ह्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आपण करत असतो, म्हणजे क्लीन करत असतो। जे काही उपयोगाच्या वस्तू असतात त्या ठेवतो आणि ज्या निरुपयोगी वस्तू असतो त्या आपण टाकून देतो। पण हे सगळं एकटीलाच करायचं म्हटलं तर खूप जास्त बर्डन आपल्यावरती येतं आणि पूर्ण दिवसही त्यात जातो, कारण आपले बाकीचे कामंसुद्धा असतातच। तर मग खूप जास्त बर्डन येणार नाही आणि आपली कामंही वेळेत होतील यासाठी मी काय करते ना, ते छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर कुठलंही काम एकाच दिवशी न करता जर ती थोडी थोडी करून आपण केली तर कामाचं बर्डन आपल्यावर कधी येत नाही। म्हणजे काय तर फावल्या वेळेमध्ये आपण ती कामं करायची। आता फावल्या वेळ म्हणजे काय तर जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या वेळेला एक एक काम आपण उरकून घ्यायचं। मग ती वेळ सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्र कुठलीही असू शकते। तुम्हाला जेव्हा वाटत असेल तुमच्या सोयीनुसार की तुम्हाला आता थोडा वेळ आहे तर एखादी काम तुम्ही आटपून घ्यावं। जसं तुम्ही इथे बघत आहात ही संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक वगैरे करायला मला भरपूर वेळ होता, जवळजवळ 1 तास तरी माझ्याकडे वेळ होता। तर मग मी विचार केला की बेडरूममध्ये माझा जो ड्रेसिंग टेबल आहे तो मी क्लीन करावा। कारण काय होतं, बेडरूमची क्लिनिंग करायचं म्हटलं तर मग यामध्ये भरपूर आपला असा वेळ जातो। कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आवश्यक नसणाऱ्या वस्तू आपण डिस्कार्ड करत असतो आणि मग ते करता करता भरपूर आपला वेळ त्यामध्ये जातो। म्हणून मग जे असे कपाट वगैरे असतात ना, ती एक दिवस आधी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल ना त्यावेळेला, कारण आपलं एक कामाचं नियोजन ठरलेलं असतं की या दिवशी आपण बेडरूम किंवा या दिवशी आपण किचन क्लीन हे करणार आहोत। मग त्याच्या 1 दिवस 2 दिवस आधी जरी तुम्ही हे उरकून घेतलं तरीही चालतं। आता इथे तुम्ही बघू शकता की माझा ड्रेसिंग टेबल अगदी छोटा आहे, तर एकदम एक एक वस्तू ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला माझा म्हणजे न्यूजपेपर ठेवते मी कायम, त्यामुळे खूप जास्त असं घाण त्यावर बसत नाही। तर ते सगळं मी चेंज केलं, आतून बाहेरून सगळा ड्रेसिंग टेबल पुसून घेतला आणि ह्या 3 ड्रॉवरचा मी इथे सेट ठेवलेला आहे। त्यामुळे ना खूप रोजचं जे आपलं सामान असतं ना, रोज लागणाऱ्या ज्या वस्तू असतात ते इझिली आपल्याला अवेलेबल होतात। तर अशा प्रकारे ड्रेसिंग टेबलचं मी क्लिनिंग केलेलं आहे, म्हणजे डीप क्लिनिंग केलेलं आहे। तर जेव्हा केव्हा मी बेडरूमचं क्लिनिंग करणार तर हे काम माझं त्या कामामधून मायनस होणार, म्हणजे यासाठी मला वेळ लागणार नाही। आणि तुम्ही बघू शकता की माझं हे क्लिनिंग किती व्यवस्थित स्वच्छ असं झालेलं आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये असे कपाटं म्हणजे एक्स्ट्रा कपाटं वगैरे असतात, ज्यामध्ये आपण दुनियाभरची अशी वस्तू ठेवलेल्या असतात। काही आवश्यक असतात आणि काही वेळेनुसार आपण टाकून देत असतो। बघा, जेव्हा केव्हा म्हणजे माझ्या घरात सांगायचं झालं, आता तुम्ही पुढे बघणारच की किती मेस झालेलं होतं आणि किती कचरा मी काढलेला आहे। काय होतं, बऱ्याचशा वस्तू किंवा बऱ्याचशा फाईल्स म्हणा, कागदपत्र म्हणा, आपण इतके ठेवलेले असतात, महत्त्वाचे आहेत म्हणून ते ठेवून राखतो आणि कधीतरी बघतच नाही त्या वस्तू की कामाच्या आहेत की नाही। तर तसंच माझंही झालेलं होतं आणि त्यामुळे ना मी काय केलं, म्हटलं चला दिवाळीची क्लिनिंग आहे म्हणजे डीप क्लिनिंगच मी करणार आहे। तर एक एक कागद मी व्यवस्थित बघितला आणि सगळी जे काही अनावश्यक कागदपत्र होती ती सगळी मी डिस्कार्ड केली। आणि खरंच सांगते, अर्ध कपाट तर इथेच माझं म्हणजे खाली झालेलं होतं। ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या ठेवल्या आणि बाकीच्या मी सगळ्या व्यवस्थित अरेंज केल्या, पुसून वगैरे। कपाटसुद्धा आतून बाहेरून मी पुसून घेतलं। आणि हो, यामध्ये आणखी एक एक्स्ट्रा टिप सांगणार ती म्हणजे की नॅपथॉनलच्या गोळ्या म्हणजे ज्या डांबर गोळ्या येतात ना, त्या मी सगळ्या कपाटांमध्ये टाकून ठेवते, त्यामुळे कॉकरोचेस वगैरे जे कीड वगैरे लागतं ना ते लागत नाही आणि सामानसुद्धा व्यवस्थित राहतं। आणि तुम्ही बघतच आहात की किती जास्त मेस झालेलं होतं आणि किती मी कचरा काढलेला आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि मी तेच सांगते की जसं लिव्हिंग रूमचं मला क्लिनिंग करायचं आहे, पण हे जे कपाट आहेत माझ्या घरामध्ये, कपाट आहे किंवा कपाटांची ड्रॉवर वगैरे आहेत, तर ते मी 1 दिवस आधीच जर असं क्लीन करून ठेवलं तर मग त्या दिवशी इतर कामं करायला मोकळी होतात। म्हणजे हे उगाचच ते कपाट आवरण्यामध्ये तेवढा वेळ जात नाही आणि कुठलंही काम आपल्याला वाटतं ना तेवढं सोपं नसतं। म्हणजे तुम्ही जर विचार केला की 10-15 मिनिटात आपलं हे काम होईल तर असं अजिबात होत नाही, कारण एकदा काम काढल्यानंतर
ते त्याला किती वेळ लागेल हे आपल्यालाही माहीत नसतं आणि त्याच्यामुळे भरपूर आपला असा वेळ यात वाया जातो. आणि आणखी एक गोष्ट इथे सांगायची झाली तर आपल्याला ना बऱ्याच वेळेला अशी सवय असते की ही वस्तू लागणार ती वस्तू लागणार म्हणून बऱ्याचशा वस्तू आपण सांभाळून ठेवत असतो, पण वर्षानुवर्ष त्या वस्तूंची आपल्याला गरज लागत नाही आणि जेव्हा गरज पडते त्यावेळेला त्या वस्तू खराब झालेल्या असतात. म्हणून मी तर म्हणेल की आता हे जे रुटीन आहे ना, खरं तर हे रुटीन माझं मंथली रुटीन असतं. दर महिन्याला मी घरातली सगळी कपाटं म्हणा किंवा जो काही सामान असतो ना सगळा मी असं बाहेर काढत असते आणि ज्या वस्तू कामाच्या नसतात त्या सगळ्या काढत असते. असं म्हणतात की जिथे अस्वच्छता असते किंवा खूप जास्त कचरा साठवून ठेवलेला असतो आपण, त्या ठिकाणी ना निगेटिव्ह ऊर्जा खूप आकर्षित होते, त्यामुळे ना त्या गोष्टींचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणून वेळोवेळी क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आता जसं तुम्ही एक कपाट बघितलं, कपाट म्हणजे ड्रॉइंग रूममध्ये कपाट आहे, त्याबरोबर ड्रॉवर वगैरे आहेत ते मी क्लीन केले. आता हे एक कपाटसुद्धा आहे की यामध्ये माझ्या बऱ्याचशा अशा कामाच्या वस्तू ठेवलेल्या असतात, तर त्यासुद्धा मी व्यवस्थित काढून ते कपाट जे आहे ते व्यवस्थित मी अरेंज केलेलं आहे. कपाटामध्ये नेहमी खाली डायरेक्टली वस्तू न ठेवता तुम्ही अशा प्रकारचे न्यूजपेपर नेहमी ठेवत जा. त्यामुळे काय होतं ना, वस्तू आपण ठेवतो तर ते घासलं जातं आणि आपलं जे कपाट आहे त्यावरती स्क्रॅच पडत नाही आणि वेळोवेळी ते न्यूजपेपर आपल्याला चेंजसुद्धा करता येतात. आणि इथे नॅपथनॉलच्या गोळ्यासुद्धा माझ्या ठेवून झालेल्या आहे. हे जे कपाट आहे ना त्यामध्ये सगळ्या वस्तू मी अरेंज केल्या आणि ते कपाटसुद्धा माझं स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर कपाटावरती ड्रॉवर जे दिसत आहे ते सुद्धा मी व्यवस्थित अरेंज केले. ड्रॉवर म्हणायला झालं तर सर्वांच्याच घरामध्ये एक असे ड्रॉवर 1-2 तर असतातच की धरलं की ठेवलं असं होतं आणि एक वेळ अशी येते की ते ड्रॉवरच लागेना असं झालं. तर हे माझं ड्रॉवर आहे, म्हणजे कॉमन आहे, म्हणायला माझं आहे, पण याच्यामध्ये इतकं जास्त मेस झालेलं होतं ना, तुम्ही बघू शकता. सगळे कागदपत्र म्हणा किंवा छोट्या मोठ्या वस्तू बऱ्याच यामध्ये अशा ठेवून दिलेल्या होत्या, माझ्यासुद्धा आणि इतरांच्या सुद्धा. तर म्हटलं चला हे पण हातसरशी मला करायचंच होतं आणि मी वाटच बघत होती की एकाच दिवशी सगळं केलेलं बरं. तर मग मी हे कपाटसुद्धा, कपाटाचं जे ड्रॉवर आहे ते सुद्धा काढलं आणि ज्या काही कामाच्या वस्तू नव्हत्या त्या सगळ्याचं फेकल्या. बऱ्याच वेळेला मेडिसिन म्हणा किंवा छोटे मोठे जे कार्ड वगैरे असतात, व्हिजिटिंग कार्ड ते ठेवलेले असतात, पैसे कानातले वाणातले सगळ्या बऱ्याच गोष्टी यामध्ये ठेवलेल्या होत्या आणि त्या सगळ्या मी काढल्या आणि व्यवस्थित ड्रॉवरसुद्धा मी अरेंज केले. आतून बाहेरून सगळं. काय होतं ना, ड्रॉवरमध्ये पण खूप जास्त असा कचरा साठलेला असला, वस्तू साठवून ठेवल्यानं ड्रॉवर लागत नाही आणि त्यामुळे ना खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि हे जे दुसरं जे ड्रॉवर आहे ते मयचं आहे, तर त्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्याच वस्तू असतात. बाकीचा सगळा कचरा असं म्हटलं तरी चालेल ते माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवलं जातं. तर अशा प्रकारे दोघंही कपाटांची ड्रॉवर माझी स्वच्छ झाली. म्हणजे बघा, लिव्हिंग रूम मी स्वच्छ करायला गेल तर फक्त वरची कामं मला करायची आहेत, कारण कपाट आणि ड्रॉवर ऑलरेडी माझे क्लीन झालेले आहेत. त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये. किचनमध्ये फ्रीज क्लीन करत आहे. फ्रीजसुद्धा खूप जास्त मेस झालेलं होतं आणि आज मला भाज्यासुद्धा आणायच्या होत्या, तर म्हटलं त्याआधी आपण फ्रीज एकदा क्लीन करून घेऊया. आठवड्यातून एकदा तरी फ्रीज आपल्याला क्लीन करायला पाहिजे. म्हणजे भाज्यांचं काय होतं, भाज्या आणतो, क्लीन करतो, स्वच्छ वगैरे धुवून आपण निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवतो, पण फ्रीज घाण असेल तर ते ठेवायला पण आपल्याला आवडत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार फ्रीज वेळोवेळी क्लीन करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये आपण खाण्याचे पदार्थ ठेवत असतो, त्यामुळे फ्रीज नेहमीच क्लीन करायला पाहिजे. तर मी काय करते की आठवड्यातून एकदा ना अशा प्रकारे सगळं बाहेर काढते, जाड्या वगैरे ज्या असतात त्या स्वच्छ धुवून घेते आणि मस्त ओल्या फडक्याने थोडंसं विम आपलं जे लिक्विड असतं ना भांड्यांचं ते टाकते आणि त्याच्याने ना छान असं पुसून घेते, थोडंसं जो सॉफ्ट स्क्रॅपर असतं त्याच्याने. आणि नंतर मग ओल्या फडक्याने कॉटनच्या सगळं फ्रीज मी आतून बाहेरून वरचं खालचं सगळं पुसून घेते आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात काढलेल्या त्यामध्ये एकदा चेक करून घेते. कुठल्या मसाले वगैरे असतात किंवा बऱ्याच काही गोष्टी आपण ठेवलेल्या असतात फ्रीजमध्ये, तर ज्या कामाच्या नाही आहेत त्या सगळ्या मी डिस्कार्ड करते. मसाले वगैरे बऱ्याच वेळेला काय होतं ना, जमा होतात आणि ते एक्सपायर होतात. सो ते एकदा मी चेक करून घेते, जे कामाचे असतील ते ठेवते, बाकीचं सगळं मी फेकून देते. आता अशा प्रकारे माझं फ्रीजचं क्लिनिंगसुद्धा झालेलं आहे. तर किचन जेव्हा मी क्लीन करेल तर त्यामधला बराचसा आता हा भाग माझा कमी होऊन जाईल. म्हणजे किचन क्लीन करताना मला फ्रीज क्लीन करायची गरज पडणार नाही, फक्त वरती मी ते क्लीन करून घेणार. आता किचन झाल्यानंतर मी परत आलेली आहे लिव्हिंग रूममध्ये.
तर मला कपाट खूप मेज झालेलं होतं, तर म्हटलं कपाटसुद्धा आवरून घ्यावं. कपाट आवरणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क मला वाटतो, कारण कपड्यांची इतकी जास्त पसारा झालेला असतो, सगळीकडे पसारा असतो. तर आज फक्त मी थोडंसं कपाट माझं आवरून घेतलं. वरच्यावरती जे कपडे होते ना ते व्यवस्थित सेट केले. प्रेस वगैरे मी काहीच केलेली नाही. म्हटलं फक्त आता सध्याचं जेवढे लागतील तेवढेच कपडे वरच्यावरती आपण प्रेस करून ठेवूया, कारण दिवाळी येते, गावाला जायचं आहे, त्यामुळे परत ते बाहेर निघतीलच, म्हणून वरच्यावरती हे कपाट मी क्लीन केलं. तर अशा पद्धतीने फावल्या वेळेमध्ये जर तुम्ही तुमच्या कामांचं नियोजन ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही कामांचं कधी बर्डन येणार नाही आणि वेळेतच सगळी कामं होतील. आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत सर्वांना बाय.